सर्वप्रथम सगळ्यांना जय ज्योती, जय क्रांती, जय सावता। मी विशाखा यवतकर सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये आपणा सर्वांचे पुनश्च एकदा मनपूर्वक खूप खूप स्वागत करते। आणि आज आपणासमोर असाच एक अतिशय महत्त्वपूर्ण विषय घेऊन खास करून माझ्या माता भगिनींसाठी, कारण दिवसभर राबणाऱ्या, घरात काबाड कष्ट करणाऱ्या आणि स्वतःच्या खाण्यापिण्याकडे लक्ष न देणाऱ्या, दुर्लक्ष करणाऱ्या माझ्या खास सखींसाठी आजचा हा विषय समर्पित करते। आपल्या सर्वांच्याच घरामध्ये हिरवे मूग हे असतात आणि आज या हिरव्या मुगाचेच महत्त्व, त्याची विशेषता आपण जाणून घेणार आहोत। अगदी थोडक्यात आपणासमोर मांडते आहे। हिरवे मूग, होय, हिरवे मूग हे प्रत्येकाच्याच घरात असतात। हिरव्या मुगाचा महत्त्वपूर्ण असा फायदा म्हणजे हिरव्या मुगामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात। जे लोक नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्याकरिता प्रथिनांचा भरपूर सोर्स म्हणजे हिरवे मूग आहेत। आणि दुसरा आणि महत्त्वपूर्ण फायदा म्हणजे लहान मुलांची इम्युनिटी वाढण्यासाठी हिरवे मूग हे अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात। तेव्हा मी प्रत्येकच माता भगिनींना विनंती करेल की आपल्या लहान मुलांना आतापासूनच हिरव्या मुगाचे सेवन करू द्या, कारण पुढे भविष्यात त्यांना इम्युनिटीची तक्रार नको। आणि दुसरा आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे महिला आणि पुरुष मंडळींमध्ये सद्यस्थितीमध्ये केस गळतीचं प्रमाण हे फार वाढलेलं आहे। तेव्हा हिरव्या मुगाच्या सेवनाने या केस गळतीला प्रतिबंध करण्यास मदत होते। म्हणून मी प्रत्येकाला ही विनंती करेल की 1 ते 2 दिवसाच्या आड प्रत्येकाने हिरव्या मुगाची उसळ ही अवश्य सेवन करावी, कारण भरपूर प्रमाणात आपल्याला प्रोटीन्स हवे असतात आणि ते या हिरव्या मुगाच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतात। आणि आपणास ही देखील विनंती करेल की आपण स्वतः याचे रिझल्ट अनुभवू शकता। जेव्हा आपण 1 ते 2 दिवस आड हिरव्या मुगाचे सेवन करू, आपल्याला लगेचच जाणवतं की आपले फॅट्स कमी झालेले दिसतील, त्याचबरोबर आपल्या केसांची जाडी देखील वाढलेली दिसेल आणि हिरव्या मुगाच्या सेवनाने केस गळतीचे प्रमाण देखील कमी होते। तेव्हा प्रत्येकानेच हिरव्या मुगाचे सेवन करावे, कारण हे आपल्याला घरच्या घरी उपलब्ध असतात। थोडे कष्ट घेऊन रात्री भिजत घालून दुसऱ्या दिवशी सकाळी हिरव्या मुगाची उसळ सेवन करा आणि आपली तब्येत तंदुरुस्त बनवा, कारण हेल्थ इज वेल्थ। चला तर मग हिरव्या मुगाचे सेवन करायला सुरुवात करूया। माझ्या शब्दांना इथेच विराम देते आणि थांबते। धन्यवाद। जय ज्योती, जय सावित्री।